जय शिवराम. आपल्याला ना एक सवय लागलेली असते किंवा सवयच असते ब्लाइंड ट्रस्ट करायचा इतरांवरती. म्हणजे आपण स्वतःवर एवढा विश्वास नाही करत, पण तो इतरांवर आपण एवढा विश्वास करत असतो ना, ब्लाइंड ट्रस्ट. समोरचा व्यक्ती आपल्याला कुठल्या हेतूने बोलतोय, त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय आहे किंवा त्याचा हेतू काय आहे आपल्याशी चांगलं बोलण्याचा किंवा वाईट वागण्याचा. त्यांच्या मनातले जे हेतू असतात ना, ते ब्लाइंड ट्रस्ट करणारे लोक कधीच ओळखू शकत नाही. समोरचा व्यक्ती प्रत्येक पर्पजनुसार प्रत्येकाचा स्वार्थ वेगळा असतो, प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो. पण जे लोक असतात ना, जे ब्लाइंड ट्रस्ट करायची सवय लागलेली असते किंवा सहज इतरांना ट्रस्ट करायची सवय लागली असते, ती लोक ना एवढं सहजासहजी धोका खातात ना, की त्यांना लक्षातही येत नाही की आपण कळत न कळत याच्यामध्ये अडकलेलो आहोत किंवा नाही का आपण फसलो गेलो आहोत. भावनिकरित्या सुद्धा फसणं म्हणजे सुद्धा फसणं. असं नाही की आर्थिक नुकसानच होतं. आर्थिक दृष्ट्या फसवणूक करणं हे पण एक फसवणूक आहे, पण भावनिक दृष्ट्या सुद्धा आपण एखाद्याला फसवतो किंवा अडकतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ना इतरांवरती भावनिक दृष्ट्या म्हणजे नाही का ब्लाइंड ट्रस्ट म्हणतो ना, ते करण्याच्या अगोदर स्वतःला थोडस सावधगिरीने किंवा स्वतःला सतर्क करायला शिकवा किंवा स्वतःची जी सद्विवेक बुद्धी असते ना, ती जागृत राहणं खूप गरजेचं असतं. कारण तुम्ही जितका विचार करता ना, त्याच्या कितीतरी पटी लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बसलेले असतात.